सोलापुरात परिषदेच्या मतमोजणी आधीच भाजप उमेदवाराच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत। सोलापुरात भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचे बॅनर्स लागलेले आहेत, तर सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख यांच्यामध्ये लढत होती। गुलाल आपलाच या आशयाचे बॅनर्स लागलेत आणि त्यामुळे राजकीय चर्चा रंगल्यात। सोलापूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी शहरामध्ये भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागलेत। राजेंद्र राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होती। आज सकाळी 8 वाजल्यापासून नियोजन भवन इथं मतमोजणी सुरू होणार आहे। मात्र निकालापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या छायाचित्रांसह गुलाल आपलाच अशा आशयाचे विजयाचे बॅनर्स लावण्यात आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। आणि या संदर्भातली माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिकेत, नक्कीच विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। सकाळपासूनच मोठे बॅनर जे आहे ते सोलापूर शहरामध्ये लागल्याचं चित्र दिसतंय। खर तर सोलापूरची जी विधान परिषदेची निवडणूक आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप असा थेट सामना होत असला तरी जे पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत यांच्यामध्ये थेट सामना होताना चित्र दिसते। त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। खरं तर 99.68 इतकं मतदान जे आहे ते सोलापूर विधान परिषदेसाठी झालं। 616 मतदार होते, मात्र 614 मतदारांनी जे आहे ते आपले मतदानाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता मतमोजणीला जे आहे ते काही वेळातच सुरुवात होईल। खरं तर आपण बघितलं गेलं तर या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त पोलिसांचा लावण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःवर घेतलेली होती आणि या ठिकाणी सोलापूरमध्ये ते ठाण मानून होते। मात्र ही जी निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यासाठी पहिल्या दिवसापासून पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रयत्न केले, मात्र खासदार जे शरद पवार गटाचे खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी जे आहे ती निवडणूक जी आहे ती लावली आहे। आणि त्यानंतर ना आज आपण पाहतोय आज निकाल आहे। शरद पवार गट असेल भाजप असेल यांची कार्यकर्त्यांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचल्याचं चित्र दिसतंय। आणि आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरची ही विधान परिषदेची निवडणूक काही वेळातच जो आहे तो आपल्याला निकालाचा कल जो आहे तो हाती येईल। मात्र त्या अगोदर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाते आणि मोठ्या उत्साहात जे आहे ते कार्यकर्ते प्रत्येक चौकामध्ये बॅनर लावत असल्याचं चित्र दिसते। गुलाल आपलाच विजय आपलाच अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेले आहेत। विक्रांत, धन्यवाद अनिकेत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।